छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याची ओसाड जमीन सोन्याच्या नांगरानं जिजाऊंच्या प्रेरणेनं कशासाठी नांगरली हा प्रश्न आम्हाला पडला नाही, म्हणून कुठला तरी संजय पवार येतो आणि म्हणतो कामगाराचे पैसे देणार नाही. त्याची काय हिंमत. विश्वास, परंपरा आणि शुद्ध सोन्याची ओळख. भंगाळे गोल्ड. प्रत्येक दागिन्यात परंपरेची, विश्वासाची परंपरा, सौंदर्याची ओळख. हा तुमच्या श्रमावर उभा राहिलेला, तुमच्या शेतीतून आलेल्या ऊसातून निर्माण झालेला कारखाना आहे. हा कोणाच्या मेहरबानीने उभा राहिलेला कारखाना नाही. संजय पवार हे बँकेचे चेअरमन आहेत. माझे काही प्रश्न आहेत, शासनाकडे जाता येईल, नंतर जाता येईल, पहिले आपण बँकेकडे गेलो पाहिजे. 388 कोटी रुपयाचा एक भ्रष्टाचार झाला या जिल्हा बँकेमध्ये. आणि भ्रष्टाचार कोणी जाहीर केला? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते PB सावंत सरांनी त्या समितीने जाहीर केला. त्या 388 कोटी रुपयाचं काय झालं याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. मध्यंतरी या जिल्ह्याच्या एका नेत्यांनी जिल्हा बँकेत 200 कोटीचा भ्रष्टाचार झाला. कशाच्या? केळीच्या रोपांमध्ये. त्याच्यामध्ये 90 कोटीचा भ्रष्टाचार करणारा कोण होता? या भ्रष्टाचाराचं उत्तर गुन्हे का दाखल झाले नाही आणि हा कारखाना तुम्ही विकायला निघता? या जिल्ह्यामध्ये घोडसगावचा कारखाना होता. वाघसाहेब, घोडसगावच्या कारखान्याला 9 कोटी रुपये दिलेले आहेत. तो नंतर विकला गेला. शासनाने त्या 9 कोटीची हमी घेतली आहे. ते 9 कोटी ते नंतर खाजगी व्यक्तीने तो विकत घेतला जाधव नावाच्या. त्याच्यावर जिल्हा बँकेने कर्ज दिलं. अजून 9 कोटी वसूल झाले नाही. त्याचं उत्तर कोण देणार? हे संजय पवारला विचारलं पाहिजे. या सगळ्या कारखान्यांना तुम्ही पैसे दिले आहेत, ते अजून वसूल केले नाही. तुमचा इंटरेस्ट हे विकण्यामागचा काय आहे? तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या गोष्टी करता. 20 वर्ष सर्वोच्च न्यायालयात ही केस पेंडिंग का होती याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने दिलं पाहिजे, नाही तर बँकेने दिलं पाहिजे. बँकेच्या लोकांनी ही केस जाणीवपूर्वक 20 वर्ष का लांबवली? कारण हे सोनं आहे. कोणतरी बोललं ना, आमचे साहेब बोलले की जमीन केवढ्याची आहे, इथं जर कोणी येणे केलं तर शेकडो कोटी रुपये भेटतील. सगळं लक्ष तिकडे आहे. साहेब, 388 कोटीमध्ये कोण कोण आरोपी होते माहिती आहे तुम्हाला? मी नाव नाही सांगणार, योग्य वेळी सांगेल. ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे. ही शेतकऱ्यांच्या जीवावर उभी राहिलेली बँक आहे. आणि शेतकऱ्याचा कारखाना बुडवतं आणि 388 कोटी जे उद्योगपतींनी बुडवले त्याचं काय? त्याचं उत्तर त्या संजय पवारने दिलं पाहिजे. इथं हुशारा नाही केलं पाहिजे. तुम्ही मध्ये बोलले दगडी बँकला तुम्ही आम्हीच होतो विरोध करायला. ही आमचं वैभव आहे. या बँकेनं हा जिल्हा सगळ्यात समृद्ध जिल्हा होता सहकार क्षेत्रातला. इथली केळीचा हे बनवणार, पीठ बनवणार, काय म्हणतात त्याला, इथे कारखाना होता. भारतातला सगळ्यात मोठा कारखाना असेल. तो बुडवण्याचं काम पहिल्यांदा ठरवून केलेलं आहे. मधुकर गेला, तुमचे सगळे कारखाने सहकार संपवून इथला माणूस उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. आणि हा परिसर तर सगळ्यात समृद्ध परिसर, हा परिसर सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. म्हणून आम्ही ठरवलं छत्रपती शिवाजी ब्रिगेड तुमच्या सोबत एक कार्यकर्ता म्हणून आमचे सगळे कार्यकर्ते राहतील आणि हा कारखाना वाचला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये सहकार राज्यमंत्रीपद केंद्राचं महाराष्ट्राकडे आहे. मुरलीधर मोहोळ साहेबांची भेट घालून द्या जबाबदारी मी घेतो. तुम्ही मला सांगा, तुम्ही या सगळे आणि पॉझिटिव्ह जबाबदार राहील. असं नाही असं बसून सांगू, हे तुम्हाला केलं पाहिजे. ही जबाबदारी छत्रपती शिवाजी ब्रिगेड घेईल. दुसरी गोष्ट अशी आहे, कारखाना अचानक लिलाव का काढला गेला याच्या मागचे कारण माहिती आहेत का तुम्हाला? याच्या मागचे कारण असे आहेत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आदेश काढला की ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाले त्यांना संचालक पदावर राहता येणार नाही. कॉपरेटिव्ह कमिशनला आदेश दिला. कॉपरेटिव्ह कमिशनने इथला तो DDR त्याला आदेश दिला. 1 महिन्यापूर्वी संचालक घरी जायला पाहिजे. साहेब, तातडीनं हा विषय करून पैसे कमवायचे 5-25 कोटी रुपये आणि सोडून द्यायचं, मेले तरी मिल. म्हणून पहिले जाऊन त्या DDR ची गच्ची जरा. तुम्ही मला काय बोलले? रमेश भाऊ बोलले आत्मदान कशासाठी? आम्ही छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांनी त्यांचे मावळे आहोत. शिवाजीराजांनी आत्मदान नाही केलं. औरंगजेब सारखा जगातला शहनशाही इथे गाडलेला आहे आणि आम्ही मरायच्या गोष्टी करतो. मारायच्या गोष्टी करा. आणि इथे एक मोठं बोर्ड लावा, या कारखाना घेण्याची हिंमत जो करेल त्याचे हातपाय इथं छाटले जातील. मरायचं नाही, मारण्याची तयारी. मला यांचं सर खूप छान बोलले, पाटील साहेब खूप छान, की ही आक्रमकता कोण मंत्री कोण छत्री. आमच्या मताच्या भरोश्यावर मोठे झाले आहेत. आम्ही मत नाही तर आमदार होतील का, मंत्री होतील का? आणि त्यांच्याकडे आम्ही विनवण्या करायला जायचं नाही. ते आमच्या दारात आले पाहिजे, कारखान्यात दारात आले पाहिजे आणि सांगितलं पाहिजे नाही होणार नाही. ही ताकद केव्हा निर्माण होईल? कोणतरी वाघसाहेब बोलले की ताकद निर्माण करावं लागेल तुम्हाला. इथे आज 500-700 हजार आहेत. पुढच्या वर्षी तर 5-25 हजार लोक गोळा झाले पाहिजेत. तर ते पळत येतील. त्यांना सांगितलं पाहिजे आम्ही तुमच्या भरोश्यावर मोठे नाही.
आमच्या भरोश्यावर तुम्ही लाल दिव्यात फिरता. आमच्या समोर कधीतरी रस्त्यावरची माणसं तुम्ही अब्जोपती झाले, कुठून आले पैसे, कुंदे खोनले का? आणि इथला काम करणारा माणूस, कामगार आज देशोधडीला लागलाय, त्याचं काय? हे उत्तर विचारण्याची हिंमत आणि गच्चा पकडण्याची हिंमत ज्या दिवशी तुमच्यामध्ये होईल त्या दिवशी कारखाना वाचेल, तोपर्यंत वाचणार नाही. कधी काळी सहकार क्षेत्रातला सगळ्यात चांगला देशातला जिल्हा होता. ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी बँक मानली जाते, बरोबर साहेब? दगडी बँक आज उद्ध्वस्त करून टाकली. कोणी केली? आम्हीच केली. आम्हीच आमचे मारेकरी ठरलो आहोत हे दुर्दैव या जिल्ह्याचं. म्हणून या मारेकऱ्यांना, ज्यांनी आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, त्यांचा कार्यक्रम आम्ही केला पाहिजे, एवढंच तुम्हाला सांगतो.